ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आधी कोरोना आणि त्याच्यामध्ये आता पाऊस। गेल्या 8 महिन्यांपासून मातीला आकार देणारे हात थांबले आहेत। अर्थचक्र चाकाखाली रुतून बसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। पाहूया साताऱ्यातल्या प्रवीण कुंभार यांची कहाणी। फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे हे आहेत प्रवीण कुंभार। सातारा जिल्ह्यातल्या लिंब गावात त्यांचं छोटंसं कुटुंब आहे। पत्नी आणि 2 मुलं असा त्यांचा संसार। यंदा आधी लॉकडाऊन आणि त्यानंतर झालेल्या पावसानं त्यांचं आर्थिक चक्र जाग्यावर थांबलंय। संक्रांत, घटस्थापना, अक्षय तृतीया, बेंदूर या सणाच्या वेळी मिळवायचं आणि खायचं, पण यंदा ते चहूबाजूनं संकटात सापडले। पावसानं कुठली गोष्ट आम्ही कामं यावाजलेली ती पावसामुळे सुद्धा आमची कामं झाली नाहीत। आमचं हातावर पोट असून आम्ही आता सध्या बसूनच आहे, तरी सुद्धा आम्हाला कुठल्या गोष्टीचं काय नाही। आता ही घट जी बनवलेली आहेत ह्यातनं आम्ही 50-60 गावकीला वाटलेलं आहे, ती आपलं धान्य आम्हाला मिळालेलं आहे, ते आणून आम्ही आपलं घर परपंच चालवतोय। काय 2 पैशाची आवक आम्हाला बाहेर सध्या आता नाही। पत्नी संगीता दुसऱ्याच्या शेतात काम करायच्या, पण अतिवृष्टी झाल्यानं आता तेही काम मिळेना। थोरला मुलगा 12वी सायन्स पास झाला, पण घरगाडा थांबल्यानं चायनीजच्या गाडीवर कामाला जातो, तर 10वी पास झालेला धाकटा मुलगा गवंडाच्या हाताखाली काम करतोय। आणि अर्थात हे काम सुद्धा रोज मिळतच असं नाही। ही लॉकडाऊन झाल्यापासून परिस्थिती अशी झाली की मालाला पण आमच्या डिमांड आलं नाही, माल सुद्धा तसाच राहिला। कष्ट आम्ही रात्रंदिवस करून सुद्धा आमच्या कष्टाचं चीज झालं नाही। त्यामुळे आमची एकटीची परिस्थिती आता बेकार झाली ना, असं म्हणजे कोणाची झाली नसेल, एकटी झाली आमची। आणि लोकांच्या दुकानातून उधारी आणलेल्या सुद्धा आम्ही गेलो नाही। आधी कोरोना आणि त्यानंतर आलेल्या पावसामुळे असे शेकडो कुटुंबीय आर्थिक संकटात सापडलेत। दिवसभर चिखल तुडवत मातीला आकार देणाऱ्या या कुटुंबाला आर्थिक आधार कसा मिळणार हा प्रश्नच आहे। राहुल तपासे, एबीपी माझा, सातारा।